नमस्कार. तर बघा आता वाजलेले तसा आणि चालू होतं की बाजरीची लाणी करायची आणि सकाळपासून आलेलं होतं बघा 7 वाजल्यापासून. तर आता सुट्टीच घेतलेली आहे. भाऊ निघाले काय लगेच घरी तारली भरली बघा. आता शेवटचं टेलर पण भरवलं आणि आता चाललेलो होतो घरी. तर सगळेजण बसलेले तैतले निवांत बसले तिकडं ते बाय बाय करू राहिल्या. तर आज ताईचं पण बोट कापलं बाजरीची कणसं कापता कापता, त्याच्यामुळे एकदम शांत बसलेलं आहे बघा तिकडं. रडू नका पवन, मामीचं बोट कापलो बघा. दिवस पण माळवला आणि आता घरी जायचं होतं त्याच्यामुळे सगळेजण निघलेले बघा. आणि तिकडून फक्त म्हणजे एकच आतीच राहिलेलं आहे बाजरी. तर उद्या सकाळी आलं ना तर 1-2 तासामध्ये आपली बाजरीची कणसं पण कापून होणार आहे. तर मग आपला फायनली शेवटचा दिवस आहे उद्या बाजरीच्या वावरामधला. तर बघा म्हणजे 3 दिवसापासून चाललेलं होतं लाणी करायची आणि एवढी बाजरी आपली तर बारदन टाकलेली बघा. आणि उद्या काय 2 टेलर निघली मग आपली बाजरी पूर्ण होऊन जाईल. चला घरी न्यायचं का? किती कणसं निघले काय? पहा ना किती कणस आहे. तिथून बांधापासून पोळे डायरेक्ट. यंदा चांगली बाजरी आहे बरं का आपल्याला. यंदा बाजरी म्हणजे मग चांगली 4 एकर आहे ना. काय माहित आत किती गण. हा ना. बघा आपल्या एवढं पूर्ण वावर बाजरी होती आणि थोडंसं बाकी आहे आता. आणि आता म्हणलं उद्या थोडंसंच बाकी आहे त्याच्यामुळे आता निघालो घरी. आणि जनावर पण इकडं आणलेलं राहते कारण कसं आता खायला पण घरी काही नाही म्हणल्यावर मग इकडं डिस्को बैल घेते काय? हा डिस्को घेते ना बैल. हे चल गाय हो का इथं गाय घ्या तुम्ही. आता तरी चाललेलं आहे बघा गाय घ्यायला. आणि दिवस माळल्यावर कसं गाय ती घरी घ्यावं लागते. आणि इकडे शंभूचे पप्पा चाललेले बघा गिन्नी गवत आणायला. तर तिकडं आपलं हिरवगार गिन्नी गवत आहे मस्त. आणि मग ते म्हणजे मी एक कवळी गिन्नी गवताची आणतो. आणि तर पुढं गेलेले पवन आणि डिस्क पापडीन ते ट्रॅक्टर घेऊन. किती बाजरी बघा आपली यंदा. खरंच म्हणजे देवाच्या आशीर्वादानं पाऊस पण नाही आला पाहिजे अजून 2 दिवस. म्हणजे मग कसं बाजरी पण मशीनमधून निघून जाईल. लागत तुला ते खळीच ते खळाला तुला म्हणा काही इकडे बाहेर आण आज पण काय भाजी करली आंटी. आंटी तुमच्या काय भाजी करते म्हणा. काय भाजी करते? बघा आता आलो वावरातून आणि चहा पाणी पण झाला. तर मस्त बाहेर हवाशीर चूल पेटवली म्हणला तिथं बाजरी भाकरी करून घेते. आणि कविता चाललेले भाजी कापून घ्यायची. याचीच भाजी करते ना कढीची. बघा करडीची भाजी कापून पण घेतली. आणि आज मस्त असं करडीची भाजी आणि बाजरीची भाकरीचं बेत आहे आपल्या घरी. तर वावरातून टाईम झालं त्याच्यामुळे मग थोडासा अंधारच पडला आता. आणि आज मस्त असं वारं पण चालू आहे बाहेर. गार वारं आहे मस्त. घरामध्ये कसं उन्हाळ्यामध्ये लय गरम होतं गॅसपाशी. त्याच्यामुळे म्हणलं बाहेरच लसून ते निसून घेते. तोपर्यंत ठेवलेलं होतं पातेलीमध्ये पाणी गरम व्हायला. आणि तिनं चूल पण पेटवली आत्ताच बाहेर. चूल आपली खालं लागली काय आज? झोप लागते ते झोपला का? झोप राहिला का? अय काय खेळू राहिली? चिडी आवड खेळा बरं. हा पाणी भर
सोनपापडीला आणते अरे तिकडे जायचं दमाना दमाना झोपल्या त्याला बघा शेवटी किती फुल आहे आणि शेवटी टाकली ती भाजी शिजायला. आणि बघा ना 2-3 दिवस बाजरी सोंगायलाच गेली तर आता शेवट उद्या म्हणजे एकच आधीच राहिलेलं आहे तर उद्या होऊन जाईल. आणि खरं म्हणजे काही ताईंच्या कमेंट अशा होत्या की लेबरच लावून बाजरी सोंगायची ना तुम्ही नव्हतं वाटा करायला पाहिजे असं म्हणणं होतं सगळ्यांचं की बरोबर ताई तुमचं पण कसं राहतं आता लेबरला म्हणजे घरी जायचं असल्यावर त्यांची पण एक ओढ म्हणजे त्यांच्या गावाकडेच लागती तर त्यांचं पण लई दिवसापासून चाललं की जायचं पण मग त्यांची इच्छा होती की मग आता मालकाच्या इथंच राहायचं आणि मग मालकाचं काम करून नाही जायचं म्हणलं मग कसं वेगळंच राहतं ना. तर मग ते म्हणजे तुमचं काम झाल्याशिवाय आम्ही जायचंच नाही तर त्यांना उद्या जायचंय बघा. उद्या संध्याकाळी म्हणजे गाडी येणार आहे तर उद्या ते म्हणजे उद्या दिवस आराम करू मग आराम केल्याच्या नंतर जाऊ म्हणे. तर उद्या बाजरी पण आपली शेवटचं म्हणजे होऊन जाईल. तर आता लागलेली भाजी करायला तर आज मस्त अशी कढीची भाजी आणि बाजरीची भाकरीचं बेत आहे आपल्या घरी. तर कसं वावरातून येऊस तर टाइमच होतो आणि मग तिथून पुढे स्वयंपाकाला लागायचं म्हणले मग कसं 8-8:30 वाजून जाते स्वयंपाकाला लागूच तर. आणि आता वाजलेले आहेत 8 पण अजून भाजी व्हायची त्याच्या पण भाकरीचा आवाज चाललेला आहे आणि भाजी टाकलेली बघा शिजायला. काल एक ताईंची कमेंट होती की म्हणजे तुम्ही वावरातून आल्याच्या नंतर स्वयंपाकाला लागत्या किंवा का तुमच्या मम्मी करून ठेवत्या का तर मम्मीनं पण केला असता पण कसं अजून आपले शिव आणि आणू छोटाच आहे तर म्हणजे कसं दिवसभर पण राहणं मुश्किल आहे. आता कसं आम्ही तिकडे बाजरी सोंगायला जात त्याच्यामुळं मग दुपारी येतो जेवण करायला घरी तर मग त्यांचं होऊन जातं पण मग संध्याकाळच्या वेळेला दोघं पण राहत नाही त्याच्यामुळे मग आम्ही आल्याच्या नंतरच स्वयंपाक करतो. भाजी ना गरम गरमच चांगली हाटल्या जाते आणि भाजी शिजली पण चांगली तर एकदम आपलं पीठ नाही टाकायचं तशी साठवून घ्यायची. आणि नंतर मग कोणी बाजरीचं पण पीठ टाकीते कोणी डाळीचं तर आम्ही हरभऱ्याच्या डाळीचंच पीठ टाकीत राहतो भाजीला कारण आमच्या मम्मी तशीच भाजी आवडती. आणि तिकडं माझ्या मम्मी तिकडं बाजरीचं पीठ टाकीते तर ती पण म्हणजे बाजरीचं पीठ टाकायचं नंतर ती पण भाजी एकदम मस्त लागते खायला.